नाताळाचा तो दुसरा दिवस होता. होम्सला शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी त्याच्या घरी गेलो होतो. नेहमीप्रमाणेच अंगावर लाल रंगाचा गाऊन घालून कोचावर किंचित रेलून आपला आवडता पाईप ओढण्यात तो गर्क झाला होता. त्याने गोळा केलेले आणखीही काही पाईप कोचाजवळच्या भिंतीलाच सहज हाताशी येतील असे लावून ठेवलेले होते. सकाळची वृत्तपत्र त्याच्या पुढ्यातच पडलेली होती. तो लवंडला होता त्या आरामखुर्चीजवळच एक लाकडी खुर्ची होती. खुर्चीच्या पाठीला एक हॅट अडकवलेली दिसत होती. इतक्या जुनाट, काही ठिकाणी फाटक्या कळकट हॅटकडे एकटक पाहून तो कसलं निरीक्षण करण्यात गर्क झाला होता कुणास ठाऊक. अनेक जागी ती हॅट मुडपल्यासारखी झालेली होती. खुर्चीवर दुर्बीण आणि चिमटाही दिसत होता. या हॅटचा अभ्यास जोरात चालू असणार असा तर्क करून मी म्हटलं, "अरे, तू कामात दिसतोस. उगीच मी तुझ्या कामात व्यत्यय आणला." "बिलकुल नाही. उलट तुझ्यासारख्या मित्राजवळ माझ्या निरीक्षणातून पुढे आलेल्या गोष्टींची चर्चा करायला मिळेल याचा मला आनंदच झाला." होम्स उद्गारला. "तशी बाब किरकोळच आहे, पण काही गोष्टी मात्र माझी खूप करमणूक करून गेल्या." मी मोकळ्या आरामखुर्चीवर बसलो. शेगडीपाशी हात धरून थोडंसं शेकलं. बाहेर हिम पडू लागलेलं होतं आणि खिडकीच्या काचांवर ते साचू लागलं होतं. थंडी चांगलीच मी म्हणत होती. जरा ऊब आल्यावर मी म्हटलं, "ही हॅट दिसायला निरुपद्रवी दिसत असली तरी काहीतरी भयानक रहस्य तिच्यात दडलं असेल, हो ना?" "छे, तसं काही नाही." होम्स उद्गारला. "खूप दाटीवाटीने गर्दीच्या रस्त्यावरून जाताना जे घडेल तसंच काहीतरी घडलं असलं पाहिजे. गुन्हा वगैरे काही नसावा. तुला पीटरसन ठाऊक आहे ना?" "हो." "ही चीज त्याने आणलेली आहे." "त्याची आहे का ही हॅट?" "नाही, त्याची नाही. त्याला सापडलेली आहे. या हॅटचा मालक कोण आहे ते ठाऊक नाही." "मग ती इथे कशी आली?" "ही हॅट नुसतीच नाही आली तर तिच्याबरोबर एक चांगलं जाडजूड बदकही आलं. पीटरसन आता बहुत करून त्या बदकावरच ताव मारत असला पाहिजे." "तू काय सांगतोयस मला काहीच कळत नाहीये." "सांगतो. नाताळच्या दिवशी पहाटे 4च्या सुमाराला पीटरसन आपली रात्रीची गस्त आटोपून घराकडे निघाला होता. त्याच्या पुढूनच एक माणूस खांद्यावर एक बाजूला बदक टाकून काहीसा अजूनही झोपेतच असल्यासारखा चालला होता. कोपऱ्यावर तो माणूस पोहोचला असेल नसेल तेवढ्यात काही मवाल्यांचं टोळकं समोरून आलं. या माणसाशी त्यांनी भांडण उकरून काढलं आणि त्याला एक ठोसा मारून त्याची हॅट उडवून लावली. त्या माणसानं हातातली काठी उगारून आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात शेजारच्या दुकानाच्या खिडकीची काच फुटली. पीटरसन त्याला मदत करण्याच्या हेतूनं पुढं पळत आला, पण त्याच्या अंगावरचा गणवेश पाहून तो माणूस आणखीनच घाबरला. काच फोडल्याबद्दल पोलीस आपल्यालाच अडकवतील या भीतीनं हातातलं बदक त्यानं तसंच रस्त्यावर टाकलं आणि तो धूम पळत टॉटनहॅम रस्त्याच्या गल्लीबोळात घुसून नाहीसा झाला. पीटरसनला पाहून ते मवाली देखील पळून गेले. पीटरसन तसाच उभा राहिला. त्या माणसाची हॅट आणि ते बदक त्यानं उचललं. पीटरसननं हॅट तिच्या धन्याकडे परत केली? नाही ना. त्याचा पत्ता कसा मिळणार? नाही म्हणायला त्या बदकाच्या पायाला एक भेटकार्ड बांधलेलं होतं. नाताळची भेट म्हणून मिसेस हेनरी बेकर यांना असं त्या कार्डवर नाव लिहिलेलं होतं. हॅटवर सुद्धा HB अशी अक्षरं आतल्या बाजूला विणलेली आहेत. म्हणजे या माणसाचं नाव हेनरी बेकर आहे एवढं निश्चित झालं. पण तुला माहीतच आहे, या नावाची शेकडो माणसं लंडनच्या या भागातच सापडतील. मग पीटरसनला हवा होता तो बेकर इतक्या लवकर कसा सापडेल? मग त्याने काय केलं? नाताळच्या पहिल्या दिवसाच्या भल्या सकाळीच तो माझ्याकडे आला आणि या दोन्ही वस्तू त्याने मला दिल्या. अगदी छोट्या क्षुल्लक समस्येत देखील मी रस घेतो हे त्याला ठाऊक होतं. आल्या आल्या त्याने सगळी हकीकत सांगितली. ते बदक मी आज सकाळपर्यंत ठेवून घेतलं आणि आता जास्त काळ ते ठेवलं तर सडायला लागेल आणि वाया जाईल म्हणून मी ते पीटरसनला देऊन टाकलं आणि हॅट मात्र माझ्याकडे ठेवून घेतली. म्हणजे या बिचाऱ्या हेनरी बेकरला मिळालेली बदकाची भेट तर कुणा दुसऱ्याच्या पोटात गेलीच, पण त्याचबरोबर त्याची हॅटही नाहीशी झाली. मी म्हटलं, वर्तमानपत्रात त्याने जाहिरात दिली नाही का? नाही. मग या हॅटवरून तू काय तर्क केलास? या हॅटवरून हेनरी बेकरबद्दल जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवली. चल, तू थट्टा करतोयस. या असल्या चुरगळलेल्या जुनाट हॅटवरून कसली माहिती मिळणार? हे माझं भिंग घे, होम्स म्हणाला.
माझी निरीक्षणाची पद्धत तुला ठाऊकच आहे. या हॅटवरून तिच्या मालकाविषयी तुला काय अंदाज बांधता येतो ते पहा बरं. मी ती हॅट हातात घेतली, उलटी पालटी करून पाहिली. नेहमीच्याच गोल आकाराची काळ्या रंगाची ती हॅट होती. खूप दिवस वापरल्यानं ती कडक झालेली होती. आतल्या बाजूला लाल रेशमी अस्तर होतं आणि HB अशी अक्षरं कडेच्या गोलाकार भागात विणलेली होती. हॅट उडून जाऊ नये म्हणून कधी काळी तिला इलास्टिक लावलेलं असल्याचं दिसत होतं. आता मात्र त्याचा मागमूस नव्हता. रंग उडाल्यामुळे एक दोनदा ती शाईत रंगवल्यासारखी दिसत होती. मी भिंगातून जरा पाहिल्यासारखं करून ती होम्सच्या हातात परत दिली आणि म्हटलं, मला काही दिसत नाही बुवा. वॉटसन, तू अगदी सगळं काही पाहिलेलं आहेस, पण फक्त तुला तर्क करता आलेला नाही. तर्क करायची तुला भीती वाटते, होम्स म्हणाला. तसंही असेल, मी कबुली दिली. मग आता तूच सांग, या हॅटवरून तुला काय समजलं? होम्सनं हॅट हातात घेतली आणि तिच्याकडे निरखून पाहिल्यासारखं करून तो म्हणाला, मी काय अंदाज केला आहे सांगू? हा माणूस बुद्धिवान असावा. गेल्या 3 वर्षांपूर्वी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. हळूहळू मात्र त्याला पैशाची चणचण भासू लागली असावी आणि सध्या तर तो फारच आर्थिक अडचणीत असावा. कदाचित एखाद्या व्यसनात अडकल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली असावी. कदाचित याच कारणामुळे बायकोचं त्याच्यावरचं प्रेम खूप कमी झालं असावं. होम्स, तुझी तर कमालच आहे. थांब, अजून माझा तर्क पुरा व्हायचा आहे, होम्स पुढे सांगू लागला. असं झालं तरीही या माणसाचा स्वाभिमान कमी झालेला दिसत नाही. तो एकलकोंडा आयुष्य जगतो, घराबाहेर क्वचितच पडतो. मध्यम वयाचा हा माणूस आहे. त्याचे केस कुरळे आहेत. नुकतीच त्यानं कटिंग केलेली आहे. केसांना तो लिंबाचा वास येणारं क्रीम लावतो. या हॅटवरून या माणसाबद्दल मी तर्क केला तो असा आहे. तू माझी थट्टा तर करत नाहीस? बिलकुल नाही. या सगळ्या गोष्टी या हॅटमध्येच दडलेल्या आहेत. त्या दृष्टीनं हॅटकडे पाहिलंस तर तुझ्याही हे सहज लक्षात येईल. आपल्यापाशी काही एवढी तर्कशक्ती नाही, पण हा माणूस बुद्धिवान आहे हे तू कशावरून ठरवलंस? मी विचारलं. माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून होम्सनं ती हॅट स्वतःच्या डोक्यावर घालताच ती त्याच्या अगदी नाकापाशी आली. त्यानं हॅट पुन्हा काढून मला दाखवत म्हटलं, या माणसाच्या डोक्याचा घेर माझ्यापेक्षा खूपच मोठा आहे. इतक्या मोठ्या डोक्यात बुद्धी नक्कीच असणार. मी हसलो आणि म्हटलं, बरं, त्याची आर्थिक परिस्थिती आता ढासळलेली आहे हे कशावरून? ही हॅट किमान 3 वर्षांपूर्वीची आहे, होम्सनं म्हटलं. ही फॅशन त्या सुमारासच आलेली आहे. त्यावेळी अशा हॅट्स खूप महाग होत्या. बऱ्यापैकी सधन असलेली माणसंच त्या घेऊ शकत. आपल्या हेनरी बेकरनं 3 वर्षांपूर्वी ही हॅट घेतली आणि त्यानंतर ती न बदलता डागडुजी करून रंगवून काही ठिकाणी हाताने टाके घालून तो ती अजून वापरतोय. याचाच अर्थ नवी हॅट घेण्या इतकी त्याची परिस्थिती राहिलेली नाही. हे मात्र पटण्यासारखं आहे. पण हा माणूस स्वाभिमानीही आहे, स्वतःबद्दल आदर बाळगणारा आहे हे कशावरून? तसा तो नसता तर रंग उडालेल्या ठिकाणी हॅटला पुन्हा शाई लावण्याचा उद्योग त्याने केलाच नसता. स्वतःबद्दलची आसक्ती कमी झालेली माणसं सगळ्याच बाबतीत बेफिकीर बनतात. आपल्या हातून दुकानाची काच फुटली हा गुन्हा झाला आणि त्याबद्दल पोलीस आपल्याला पकडणार आणि आपली अब्रू जाणार या कल्पनेनं पळून जाणारा माणूस स्वाभिमानीच असेल, नाही का? बरं, तो सारखा घरातच असतो, त्याची बायको त्याच्यावर प्रेम करत नाही, हे अंदाज तू कसे बांधलेस? या हॅटला कितीतरी दिवसात ब्रशनं साफ केलेलं दिसत नाही. म्हणजे त्यानं बराच काळ ती वापरलेली नाही. म्हणजेच तो घराबाहेर पडलेला नाही. आता अगदी नाताळात तो बाहेर पडतो आणि तरीही त्याची बायको हॅट साफ करून त्याला देत नाही. याचा अर्थ तू कोणता करशील सांग पाहू? हा हेनरी बेकर अविवाहितच नसेल कशावरून? आपल्या बायकोला नाताळची भेट देण्यासाठी तो बदक खरेदी करून घराकडे निघालेला होता. बदकाच्या पायाला मिसेस हेनरी बेकर यांना असं लेबल लावलेलं होतं. शेरलॉक, प्रत्येक प्रश्नाला तुझ्याकडे उत्तर अगदी हजर असतं, मी कबुली दिली. पण तूच तर म्हणतोस की या प्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नाही आणि फक्त एका बदकाशिवाय कसलं नुकसानही झालेलं नाही. तर मग एवढं निरीक्षण आणि अनुमान करण्यात निष्कारण तू बुद्धी कशाला शिनवलीस? काहीतरी उत्तर देण्यासाठी शेरलॉक होम्स तोंड उघडणार
तेवढ्यात दरवाजा धाडकन उघडून पीटरसन आत आला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्य दिसत होतं. मिस्टर होम्स, ते बदक. अरे पीटरसन, एवढं काय घडलं? होम्सनं म्हटलं. तुम्ही खाली बसा पाहू. ते बदक पुन्हा जिवंत होऊन खिडकीतून उडून तर गेलं नाही. हे पहा, बदकाच्या पोटात माझ्या बायकोला काय सापडलं ते. असं म्हणून पीटरसननं आपल्या हाताची मूठ उघडली आणि त्याच्या तळहातावर स्वतःच्याच तेजानं चमचमणारं नीलरत्न आम्हाला स्पष्ट दिसलं. शेरलॉक होम्सच्या तोंडातून नकळत शीळ बाहेर पडली. वाटाणे एवढ्या आकाराचं ते नीलरत्न पाहताच होम्स एकदम म्हणाला, पीटरसन, हा तर खजिनाच आहे. हे काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का? कसलं तरी मौल्यवान रत्न असावं हे. असावं नाही, आहेच. हे तेच नीलरत्न आहे. मॉरकारच्या काउंटेसचं तर हे नसावं? मी एकदम विचारलं. तेच हे असावं. वर्तमानपत्रात या सरदारीनबाईंनी नीलरत्न चोरीला गेल्याची जाहिरातही दिलेली होती. सापडवून देणाऱ्यास 1000 पाऊंडचं बक्षीसही त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजेच या रत्नाची किंमत किमान 20,000 पाऊंड तरी असावी. 1000 पाऊंड? पीटरसननं आश्चर्याने विचारलं. हो पीटरसन, होम्स म्हणाला. सरदारीनबाई हे रत्न परत मिळवण्यासाठी वाटेल तेवढी संपत्ती खर्च करतील याची मला खात्री आहे, कारण हे रत्न अतिशय दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे. हॉटेल कॉस्मोपॉलिटनमधूनच ते चोरीला गेल्याचं मी वाचलं होतं. अगदी बरोबर. 5 दिवसांपूर्वीच म्हणजे 22 डिसेंबरला जॉन हॉर्नर नावाच्या प्लंबरवर हे रत्न चोरल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. सरदारीनबाईच्या रत्नहारातून हे काढून घेण्यात आल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या जॉन हॉर्नरच्या विरुद्ध एवढा भक्कम पुरावा होता की मॅजिस्ट्रेटने प्राथमिक सुनावणीनंतर प्रकरण वरच्या कोर्टात पाठवलेलं आहे. थांब, तसं कशाला? वर्तमानपत्रात यासंबंधी आलेली बातमीच माझ्याजवळ आहे, तीच आपण बघू. असं म्हणून होम्सनं एक वर्तमानपत्र काढलं. त्यातल्या त्या बातमीचं पान काढून तो वाचू लागला. हॉटेल कॉस्मोपॉलिटन येथील चोरी. जॉन हॉर्नर नावाच्या प्लंबरला हॉटेल कॉस्मोपॉलिटन येथे चोरीच्या आरोपावरून पकडण्यात आलं होतं. त्याला आज कोर्टापुढे हजर करण्यात आलं. मॉरकारच्या सरदारीनबाईंचे नीलरत्न चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हॉटेलचा प्रमुख व्यवस्थापक जेम्स रायडर यांनी आपणच हॉर्नरला सरदारीनबाईंच्या खोलीतील नळाची काही दुरुस्ती करण्यासाठी बोलावलं असं सांगितलं होतं. हॉर्नरबरोबर जेम्स रायडर काही वेळ त्या खोलीत होता, पण काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी बोलावणं आल्यामुळे तो हॉर्नरला त्या खोलीत एकटंच सोडून बाहेर पडला. पुन्हा जेव्हा आपण परत आलो तेव्हा हॉर्नर नाहीसा झालेला होता. खोलीतलं कपाट उघडंच होतं. ज्या चामड्याच्या पिशवीत सरदारीनबाई ते रत्न ठेवत असत ती पिशवी तिथंच पडली होती, अशी साक्ष जेम्स रायडरने दिली. त्यानेच पोलिसांना बोलवून घेतलं. त्याच दिवशी हॉर्नरला अटक करण्यात आली, पण पोलिसांना ते नीलरत्न त्याच्याजवळ सापडलं नाही. कॅथरीन कुसॅक नावाची त्या हॉटेलमधली मोलकरीण सुद्धा जेम्स रायडरच्या सांगण्याला दुजोरा देते. रायडरच्या नजरेला चोरीचा प्रकार पडताच तो मोठ्याने ओरडला, त्याचबरोबर आपण त्या खोलीत गेलो असं ती म्हणते. इन्स्पेक्टर ब्रॅडस्ट्रीटनी आरोपीला कसं पकडलं याचं वर्णन कोर्टापुढे केलं. आरोपी आपण निरपराध आहोत, या चोरीबद्दल आपल्याला काही ठाऊक नाही असं वारंवार म्हणत होता. पण पूर्वीच्या एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे हे लक्षात घेऊन मॅजिस्ट्रेट साहेबांनी प्रकरण वरच्या कोर्टाकडे पाठवलेलं आहे. आम्ही काही वेळ स्तब्ध राहिलो. मग होम्सनं म्हटलं, साधं प्रकरण वाटणाऱ्या या हॅटची गुंतागुंत वाढत चालली. आता आपल्याला सोडवायचा महत्त्वाचा प्रश्न असा की रत्नांच्या पिशवीतून नाहीसं होऊन ते नीलरत्न हेनरी बेकरच्या बदकाच्या पोटात कसं जाऊन बसलं. वॉटसन, आपण केवळ गमतीखातर जी निरीक्षणं करत होतो त्याला आता किती महत्त्व आलं बघ. आता या बेकरचा शोध आपण केलाच पाहिजे. यासाठी प्रथम आपण अगदी साधा उपाय योजू, तो म्हणजे वर्तमानपत्रात जाहिरात देण्याचा. आपल्या जाहिरातीला काहीच प्रतिसाद आला नाही तर काय करायचं हे आपल्याला नंतर ठरवता येईल. जाहिरातीत मजकूर काय द्यायचा? मी विचारलं. कागद पेन्सिल आण. लिही. असं म्हणून होम्सनं मजकूर सांगितला. गुज स्ट्रीटच्या कोपऱ्यावर एक बदक आणि फेल्ट हॅट सापडली. हेनरी बेकर यांनी खालील पत्त्यावर संध्याकाळी 6:30 वाजता भेटावं. 221B बेकर स्ट्रीट. मी तो मजकूर लिहून घेतला आणि म्हटलं, अगदी सुटसुटीत झालाय, पण हेनरी बेकरच्या वाचनात ते येईल का? यायला हवा.
तो नक्कीच आजचं संध्याकाळचं वर्तमानपत्र पाहणार. स्वतः जाहिरात देण्याइतकी त्याची ऐपत नाही. पीटरसन पाठलाग करतोय असं वाटून तो बदक टाकून पळाला खरा, पण त्याला आता त्याचा नक्की पश्चाताप होत असणार. शिवाय हेनरी बेकर हे नाव आपण जाहिरातीत घातल्यामुळे त्याच्या नाही तरी त्याच्या ओळखीच्या इतर माणसांच्या पाहण्यात तरी ही जाहिरात येईलच. ते लागलीच त्याला सांगितल्याशिवाय राहणार नाहीत. पीटरसन, तुम्ही ही जाहिरात ताबडतोब घेऊन जा आणि संध्याकाळीच ती आली पाहिजे असं सांगा. कोणत्या वर्तमानपत्रात देऊ? ग्लोब, स्टार, पॉल मॉल, सेंट जेम्स इव्हनिंग न्यूज, स्टँडर्ड आणि तुम्हाला आठवतील त्या वर्तमानपत्रात द्या. ठीक आहे. आणि ते रत्न? पीटरसननं विचारलं. ते तूर्त माझ्याकडेच राहू द्या. आणखी एक गोष्ट, येताना एक बदक घेऊन या. हेनरी बेकर आलाच तर त्याला ते द्यायला हवं. पीटरसन निघून गेल्यावर होम्सनं ते नीलरत्न काढलं आणि दिव्याच्या अगदी जवळ धरून ते तो पाहू लागला. काय सुंदर रत्न आहे पहा, कसं लखलख चमकतंय. अशा वस्तूंचा इतिहास मात्र रक्तरंजित असतो. अनेक गुन्ह्यांना त्या जन्म देतात. अजून या रत्नाचं वय 20 वर्षांपेक्षा जास्त नाही. दक्षिण चीनमध्ये एका नदीच्या काठी हे सापडलं. याचा निळा रंग ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणूनच ते पळवायचा पूर्वीही 2-3 वेळा प्रयत्न झालेला आहे. या रत्नासाठी आतापर्यंत 2 दरोडे, 2 खून झालेले आहेत. तसं म्हटलं तर हे रत्न आणि कोळसा दोन्हीही कार्बनच. पण कार्बनच्या एका प्रकाराला कोणी विचारत नाही आणि दुसऱ्यासाठी मात्र माणसं एकमेकांचा जीव घ्यायला प्रवृत्त होतात. मी आता ते तिजोरीत नीट ठेवून देतो आणि सरदारीनबाईंना हे रत्न आपल्याजवळ असल्याचं प्रथम कळवतो. हा हॉर्नर निरपराध असेल असं तुला वाटतं? एवढ्यातच मला काही सांगता येणार नाही. बरं, मग हा हेनरी बेकर, त्याचा याच्याशी काही संबंध असेल? तेही एवढ्यातच सांगता येण्यासारखं नाही. पण कदाचित हेनरी बेकरला आपण खरेदी केलेल्या बदकाच्या पोटात एवढा खजिना असेल याची कल्पनाही नसेल. आपली जाहिरात वाचून तो आलाच तर या गोष्टीचा ताबडतोब उलगडा होईल. तोपर्यंत आपण काहीच हालचाल करू शकत नाही. होम्स म्हणाला. मग मी माझ्या उद्योगाला लागतो, मी म्हटलं. संध्याकाळी मात्र मी नक्कीच परत येईन. या प्रकरणाचा उलगडा कसा होतो याची मला खूप उत्सुकता आहे. ठीक आहे, संध्याकाळी 7ला मी जेवणार आहे, तू पण जेवायलाच ये. असं म्हणून होम्सनं माझा निरोप घेतला. सगळी कामं आटोपून संध्याकाळी पुन्हा शेरलॉक होम्सकडे यायला मला जरा उशीरच झाला. मी होम्सच्या फ्लॅटमध्ये शिरायला आणि माझ्याबरोबरच डोक्यावर निमुळती हॅट घातलेला आणि अगदी गळ्यापर्यंत बटणं असलेला कोट घातलेला माणूस तिथे यायला एकच गाठ पडली. त्या माणसाला पाहून होम्स खुर्चीवरून उठला आणि त्याच्याशी हस्तांदोलन करून त्यानं म्हटलं, आपण हेनरी बेकर, हो ना? त्या माणसानं मान हलवली. शेकोटीजवळच्या खुर्चीवर बसा. थंडी खूपच आहे. वॉटसन, तूही अगदी वेळेवर आलास बघ. असं म्हणून होम्सनं हेनरी बेकरला विचारलं, ही माझ्या टेबलावरची हॅट तुमचीच आहे का? हो. हॅटकडे नजर टाकून हेनरी बेकर म्हणाला, नक्की ही माझीच हॅट आहे. होम्सनं हेनरी बेकरकडे निरखून पाहिलं. त्यानं अंदाज केला होता तसाच तो दिसत होता. चांगला सभ्य, सुसंस्कृत, कधी काळी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असलेला, मृदू बोलणारा. आमच्या जाहिरातीला तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल असं वाटत होतं, म्हणून आम्ही तुमच्या या वस्तू अगदी जपून ठेवल्या. होम्स उद्गारला. खरं तर आपल्याच जाहिरातीची मी वाट पाहत होतो. हेनरी बेकरचा चेहरा काहीसा खजील झाला आणि तो म्हणाला, प्रत्येक शिलिंग मला फार महत्वाचा आहे. त्या मवाल्यांनीच माझ्या या दोन्ही वस्तू पळवल्या असाव्यात. त्या काही परत मिळणार नाहीत. मग आणखी जाहिरातीत खर्च कशाला करायचा या विचारानं मी स्वस्थ राहिलो. अगदी बरोबर, होम्स म्हणाला. तुमचं बदक मात्र खराब व्हायला लागलं म्हणून आम्ही ते खाऊन टाकलं. बदक खाल्लं? खुर्चीवरून उठून उभं राहत बेकरने निराशेनेच विचारलं. हो, नाहीतरी इतक्या उशिरा ते तुमच्याही उपयोगाला आलं नसतंच. पण त्याच्या बदली एक दुसरं बदक मात्र मी तुमच्यासाठी आणून ठेवलंय. खरं का? बेकरचा चेहरा उजळला. मग काही हरकत नाही. कुठलं तरी बदक मिळालं म्हणजे झालं. तसं अगदीच हवं असलं तर तुमच्या बदकाची पिसं मी अजून राखून ठेवली आहेत. बारीक स्वरात होम्स म्हणाला. हेनरी बेकर प्रथमच मोकळेपणानं अगदी मोठ्याने हसला आणि म्हणाला, त्या पिसांशी मला काय करायचंय? तुम्ही दुसरं बदक देणार आहात ना? मग झालं तर. मला काय, बदकाला बदक मिळाल्याशी कारण. होम्सनं हेनरीच्या नकळत माझ्याकडे पाहून खांदे उडवले आणि तो म्हणाला,
ही तुमची हॅट आणि हे बदक. मला फक्त एकच सांगा, हे पहिलं बदक तुम्ही कुठून घेतलं होतं? इतकं चांगलं बदक माझ्या पाहण्यात नाही म्हणून आपलं सहज विचारतोय. सांगतो ना, बेकर मोकळेपणाने म्हणाला. म्युझियम जवळ अल्फा नावाच्या खानावळीत आम्ही काही जण नेहमी जातो. दिवसभर म्युझियममध्ये वाचत बसायचं आणि कंटाळा आला की अल्फात चक्कर मारायची. असा आमचा बऱ्याच वर्षांचा क्रम आहे. या अल्फाच्या मालकानं एक योजना काढली. दर आठवड्याला आम्ही काही पेनी त्याच्याकडे जमा करायच्या आणि त्याबदली नाताळात त्यानं आम्हाला एक बदक द्यायचं. मी सर्व रक्कम भरल्यामुळे त्या दिवशी त्यानं मलाही एक बदक दिलं. बायकोला नाताळची भेट द्यावी म्हणून त्याला लेबलही मी लावलं आणि खूप उशिराच घरी निघालो. पुढं काय झालं ते तुम्हाला ठाऊकच आहे. बरं, मी निघू आता. माझी हॅट सापडली हे मात्र फार छान झालं. ही दुसरी मी आणलेली निमुळती हॅट माझ्या वयाला अजिबात शोभत नाही. आमचा निरोप घेऊन पुन्हा पुन्हा आमचे आभार मानून हेनरी बेकर निघून गेला. तो गेल्यावर होम्सनं म्हटलं, या माणसानं आपल्याला सगळं खरं सांगितलेलं आहे. त्याचा या नीलरत्नाशी अजिबात संबंध नाही. वॉटसन, तुला भूक लागलीये का? तितकी नाही. मग आपण असं करूया, हेनरी बेकरने सांगितलेल्या अल्फाच्या मालकाला प्रथम गाठूया. त्याच्याकडे काय माहिती मिळते ते पाहू आणि मगच आल्यावर निवांत जेवण करू. चालेल? चालेल की, मी अनुमती दिली. बाहेर खूप गारठा होता म्हणून आम्ही चांगला उबदार पोशाख केला आणि मानेभोवती मफलर गुंडाळून आम्ही दोघंही घराबाहेर पडलो. आकाश निरभ्र होतं. चांदण्या लुकलुकत होत्या. थंडी मी म्हणत होती. जवळून जाणाऱ्या माणसाच्या श्वासामुळे देखील सिगारेटच्या धुरासारखा धूर निर्माण झाल्यासारखं दिसत होतं. वर्दळ फारशी नव्हती. दगडी रस्त्यावरून चालताना आमच्या बुटांचे लयबद्ध आवाज देखील अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. सुमारे 15 मिनिटातच आम्ही अल्फाजवळ येऊन पोहोचलो. हॉलबर्नकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर छोटेखानी टुमदार इमारतीत अल्फा खानावळ आणि बार होता. आम्ही आत गेलो. आम्हाला पाहताच साधारण वृद्धत्वाकडे झुकलेला अल्फाचा मालक आमच्या दिशेने आला आणि त्यानं हसून आमचं स्वागत केलं. होम्सनं म्हटलं, आम्हाला 2 ग्लास बियर हवीये. मिळेल ना, बसा आपण, मालक अदबीने म्हणाला. बियर देखील तुमच्या बदका इतकीच चांगली हवी. बदक? त्या माणसानं आश्चर्याने विचारलं. हो, अगदी अर्ध्या तासापूर्वी मिस्टर हेनरी बेकर यांच्याशी मी बोलत होतो. नाताळसाठी त्यांनी तुमच्याकडून बदक नेलं होतं. खूप छान होतं ते. असं होय, निश्वास टाकत मालक उद्गारला. त्या बदकाबद्दल बोलताय होय तुम्ही? पण ती काही आमची नव्हती. खरं? मग कुठून आणली होती ती तुम्ही? कॉव्हेंट गार्डनमधल्या एका विक्रेत्याकडून मी ती बदकं घेतलेली होती. असं? तिथले काही विक्रेते मला ठाऊक आहेत. काय नाव म्हणालात त्या विक्रेत्याचं? ब्रेकिनरिज. ब्रेकिनरिज? होम्स विचारात गडल्यासारखा करून म्हणाला. हे नाव काही ओळखीचं वाटत नाही. तेवढ्यातच बियरचे पेले पुढे आले. आम्ही दोघांनीही ती घटाघटा संपवली आणि तिथून बाहेर पडलो. आता ब्रेकिनरिजला गाठायचं. कोटाची बटणं पुन्हा गळ्यापर्यंत लावून घेत होम्स म्हणाला. वॉटसन, हा बदकाचा शोध तुला वरवर साधा वाटेल, पण एका माणसाचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. हॉर्नर निरपराध आहे असं आपण सिद्ध करू शकलो नाही तर तो पुन्हा 7 वर्ष खडी फोडायला जाणार हे निश्चित. कदाचित आपल्या या शोधातून हॉर्नरच खरा गुन्हेगार आहे हेही सिद्ध होऊ शकेल. पण आपल्या हातात ज्या मार्गानं ते नीलरत्न आलेलं आहे त्या मार्गाचा तपास पोलीस करू शकणार नाही हे तर नक्की, कारण असा काही प्रकार असावा हे अजून त्यांना ठाऊकच नाही. चला, दक्षिण दिशेला तोंड वळवा आणि पुढे चला. आम्ही हॉलबर्न रस्ता ओलांडला. एंडेल स्ट्रीटवरून सरळ पुढे गेलो. रस्ता संपल्यावर झोपडपट्टी वजा भागच सुरू होत होता. या झोपड्यातून वाट काढतच आम्ही कॉव्हेंट गार्डन मार्केटच्या परिसरात येऊन पोहोचलो. एका दुकानावर ब्रेकिनरिज अशा मोठ्या अक्षरातली पाटी आम्हाला दिसली. त्या दुकानाचा मालक तिथेच काहीतरी करत होता. त्याच्या तोंडाकडे पाहिल्यावर तो काही मला तितकासा समजूतदार वाटला नाही. एक छोटा मुलगा दुकानाच्या फळ्या लावून घेण्याच्या खटाटोपात गर्क झालेला होता. नमस्कार, आज खूपच थंडी पडलीये नाही? होम्सनं ब्रेकिनरिजचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हटलं. ब्रेकिनरिजनं मान हलवली आणि त्याच वेळी होम्सकडे एकदा नजर टाकून त्याला न्याहाळलं. बदकं संपलेली दिसतात. उद्या सकाळी 500 बदकं सुद्धा देऊ शकेन. काही उपयोग नाही, आजच हवं होतं. मग पलीकडच्या कोपऱ्यावरच्या दुकानात बघा.
पण मला तर तुमचंच नाव सांगितलेलं होतं. तुमच्याकडे खूप चांगली बदकं मिळतात म्हणे. माझं नाव कुणी सांगितलं? अल्फाच्या मालकांनी. मग बरोबर, ब्रेकिनरिज मान हलवत म्हणाला. मी त्यांना नुकतीच 2 डझन बदकं दिलेली आहेत. फारच छान होती ती, मी म्हटलं. कुठून आणली होतील सांगाल? माझ्या या प्रश्नानं मात्र ब्रेकिनरिजला राग आल्यासारखा दिसला. माझ्याकडे रागाने पाहून डोळे गरागरा फिरवत तो म्हणाला, हे पहा मिस्टर, तुम्हाला नक्की काय हवंय? सरळ सरळ सांगून टाका. ते अगदी साधं आहे. अल्फाला दिलेली बदकं तुम्ही कुठून आणली होती तो पत्ता आम्हाला हवाय. असं का? हेटाळणीच्या स्वरात ब्रेकिनरिज म्हणाला. मग तो मी तुम्हाला सांगणार नाही. मग काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही, होम्स म्हणाला. नाही नाव कळलं तरी काही फारसं बिघडणार नाही. पण एवढं गरम व्हायला काय झालं तुम्हाला? गरम व्हायला काय झालं? माझ्या जागी तुम्ही असता तर माझ्यापेक्षा गरम झाला असतात. चांगले पैसे मोजून मी बदकं आणली होती. काही चोरीचा माल नव्हता. तरीही बदकं कुठे आहेत, कुठून आणली, कुणाला विकली, अशा सारख्या चौकशा लोक करायला लागले तर गरम नाही व्हायचं तर काय व्हायचं? जगात जणू काही अशी दुसरी बदकच झाली नाही तसं एखाद्याला वाटायचं. हे पहा, तुम्ही आधी शांत व्हा. या बदकांबद्दल चौकशी करणारी इतर कोणी माणसं असतील त्यांच्याशी माझा काही संबंध नाही, होम्स समजावणीच्या स्वरात म्हणाला. नसलं सांगायचं तर नका सांगू, पण अल्फाला दिलेली बदकं गावठी आहेत हे मात्र मी अगदी पैजेवर सांगतो. कसली पैज? ब्रेकिनरिजनं आवाहन दिलं. 5 पाऊंड्सची. मग तुम्ही हरलात. ती बदकं इथे लंडन शहरातच वाढलेली आहेत. बिलकुल नाही, होम्स ठामपणे म्हणाला. आहेत. माझा विश्वास बसत नाही. बदकाची अगदी सगळी माहिती असल्यासारखं बोलताय, ब्रेकिनरिज उद्गारला. 5 पाऊंड काढा, बदकं लंडनमधलीच आहेत. 5 काय 10 पाऊंड सुद्धा हरायची माझी तयारी आहे. खेडे गावात वाढलेली बदकं काय मला ओळखता येत नाहीत? बघा हा, 10 पाऊंडची पैस तुम्ही लावलेली आहे, ब्रेकिनरिज आवाहन स्वीकारत म्हणाला. बिल, आपलं रजिस्टर आण पाहू. दुकानात काम करणारा तो मुलगा आतल्या बाजूला गेला आणि एक रजिस्टर घेऊन आला. ब्रेकिनरिजनं दिव्याच्या प्रकाशाखाली ते रजिस्टर ठेवलं आणि म्हटलं, हे बघा, मी कुठून बदकं आणली आणि कुणाला विकली याची नोंद या रजिस्टरमध्ये आहे. अल्फा नाही का? हां, हे पहा, अल्फाला दिलेली बदकं मिसेस ओकशॉट 117 ब्रिक्स्टन रोड, लंडन यांच्याकडची आहेत. 22 डिसेंबरला ती मी घेतली आणि त्याच दिवशी अल्फाला सगळी विकली. एकूण 24 बदकं होती ती. काढा पैसे आता. होम्स गप्प उभा राहिला. त्यानं मुकाट्यानं खिशातून 10 पाऊंडचं नाणं काढलं आणि ते त्या रजिस्टरपाशीच टाकलं. पराभूत माणसासारखा ओशाळवाना चेहरा करून तो दुकानाबाहेर पडला. त्याच्या मागोमाग मीही बाहेर आलो. काही अंतर आम्ही चालून गेल्यावर होम्स अगदी मोकळेपणाने हसू लागला आणि म्हणाला, कानशिलावर कल्ले चढवणारा माणूस आपल्याकडे वळवून घ्यायचा असेल तर त्याच्याशी पैज मारण्या इतका दुसरा चांगला मार्ग नसतो. ब्रेकिनरिजला आपल्याला हव्या त्या माहितीसाठी आपण 100 पाऊंड देऊ केले असते तरी त्यानं आपल्याला माहिती दिली नसती. पण पैजेचं आवाहन देताच मात्र ती जिंकण्याच्या ईर्षेने आपल्याला हवी ती माहिती अगदी पुराव्यानिशी द्यायला तो तयार झाला. वॉटसन, मला वाटतं आपल्या तपासाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. या ओकशॉट बाईंकडे आता रात्रीचं जायचं का उद्या सकाळी हे काम करायचं एवढंच आपल्याला ठरवायचं आहे. ब्रेकिनरिज म्हणतो तसं असेल तर आपल्या आधीच या बदकांविषयी कुणीतरी चौकशी करू लागलेले आहेत हे निश्चित. म्हणजे बदकाच्या पोटात नीलरत्न दडवलेला आहे हे कोणाला तरी नक्कीच ठाऊक असणार. होम्स आणखी काही बोलणार तेवढ्यात ब्रेकिनरिजच्या दुकानापाशीच काहीतरी आरडाओरडा सुरू झाला. आम्ही आणखी जवळ जाऊन आडोशाला उभं राहून तिथे काय प्रकार घडत आहे ते पाहू लागलो. ब्रेकिनरिजच्या दुकानातला पिवळा प्रकाश टाकणारा दोरीला बांधलेला दिवा हलत होता आणि त्यामुळे दुकानाच्या दारात उभ्या असलेल्या माणसाची सावलीही हलत होती. दारातच हात आडवा करून ब्रेकिनरिज उभा होता आणि त्या माणसाला तो दमदाटी करत होता. हे पहा, आता खूप झालं. बदकांबद्दल सांभार चौकशा करायला आतापर्यंत आली तेवढी माणसं बास झाली. आता परत जर इथे चौकशीला आलात तर आमचा कुत्राच तुमच्या अंगावर सोडीन. वाटलं तर ओकशॉट बाईंना इथं घेऊन या. त्यांना काय उत्तरं द्यायची ती मी देईन. तुमचा त्या बदकांशी काय संबंध? तुमच्याकडून घेतली होती का मी ती? नाही, पण त्यातलं एक बदक माझं होतं.
मग ओकशॉट बाईंना भेटा. तीच म्हणाली की तुम्हाला विचारा म्हणून. मग एकदा सांगितलं ना, आता चालू लागा पाहू. ब्रेक इन रिज एकदम पुढे सरसावला. ते पाहून तो माणूस झटकन माघारी फिरला आणि अंधारात दिसेनासा झाला. वॉटसन, मला वाटतं या माणसाला आपण गाठू. या ओकशॉट बाईंकडे कदाचित आपल्याला जावंच लागणार नाही, असं म्हणून होम्स झपाझप त्या माणसाच्या दिशेने चालू लागला. काही अंतरावरच त्यानं त्याला गाठलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो माणूस मागे वळला. रस्त्यावरच्या गॅसलाईटच्या प्रकाशात मला त्याचा पांढरा फटक पडलेला चेहरा स्पष्टपणे दिसला. तुम्ही कोण? माझ्याशी तुमचं काय काम आहे? त्यानं कापऱ्या आवाजात उसनं अवसान आणून विचारलं. होम्स त्याच्याकडे पाहून मृदू हसला आणि म्हणाला, माफ करा, ब्रेकिनरिज सोबत झालेलं तुमचं बोलणं मी ऐकलं. मला वाटतं मी तुम्हाला काही मदत करू शकेन. तुम्ही कोण? हा घोटाळा तुम्हाला कसा काय समजला? त्या माणसानं म्हटलं, माझं नाव शेरलॉक होम्स. इतर लोकांना जे ठाऊक नसतं ते ठाऊक करून घ्यायचा हा माझा उद्योग आहे. पण यातलं तर तुम्हाला काहीच ठाऊक नाही, खरं ना? माफ करा, पण तुमच्या या भानगडीतलं देखील मला सगळं काही ठाऊक झालेलं आहे. मिसेस ओकशॉटनी ब्रेकिनरिजला काही बदकं विकली. ती त्यानं अल्फाच्या मालकांना विकली. अल्फावाल्यानं ती निरनिराळ्या लोकांना नंतर विकून टाकली. या बदकातलं एक बदक तुम्ही शोधत आहात. तुम्हाला हवं असलेलं बदक हेनरी बेकर नावाच्या माणसाला विकलं गेलेलं आहे, होम्सनं सांगून टाकलं. त्याबरोबर त्या माणसाचा चेहरा एकदम उजळला. त्याला आपला आनंद लपवता आला नाही. तो होम्सला म्हणाला, खरंच तुम्हाला खूपच माहिती दिसते. खरंच ते बदक सापडलं तर फार बरं होणार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकेन. होम्स जवळून जाणाऱ्या एका घोडागाडीला थांबवत म्हणाला, थंडी खूप पडलीय. आपण या गाडीतून माझ्या घरी जाऊ आणि या गोष्टीची चर्चा करू. इथं भर बाजारात उभं राहून बोलणंही बरं नाही. पण मला एक सांगा, तुमचं नाव काय? तो माणूस क्षणभर अडखळल्यासारखा झाला आणि होम्सची नजर टाळत म्हणाला, माझं नाव जॉन रॉबिन्स. ते नाही, होम्स गोड आवाजात म्हणाला, खरं नाव सांगा. दुसऱ्या कुठल्या तरी नावानं व्यवहार करणं जरा अडचणीचं होतं. त्या माणसाचा चेहरा झटका बसल्यासारखा झाला. काही वेळाने तो म्हणाला, ठीक आहे, तर मग माझं खरं नाव जेम्स रायडर. बरोबर, होम्स म्हणाला, हॉटेल कॉस्मोपॉलिटनचे आपण मॅनेजर आहात. आत्ता ओळख पटली. चला चला, गाडीत बसा. आपण आधी घरी जाऊ. या बदकाबद्दल सगळं काही मी तुम्हाला तिथे सांगतो. तो माणूस काही वेळ तसाच घोटाळला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दिसू लागली. या गाडीत आपण बसतोय खरं, पण काही संकटात तर आपण सापडणार नाही ना, अशी शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली. शेवटी काय व्हायचं असेल ते होऊ दे असा निश्चय करून तो आत चढला. त्याच्या मागोमाग आम्ही दोघं चढताच गाडी सुरू झाली. अर्ध्या तासातच आम्ही तिघंही होम्सच्या दिवाणखान्यात स्थानापन्न झालो. धुमसणाऱ्या शेगडीतली लाकडं जरा हलवून होम्सनं जाळ केला आणि जरा ऊब येताच तो म्हणाला, मिस्टर रायडर, तुम्हीही जरा शेका. तुमच्या अंगात थंडी भरलेली दिसते. मी कपडे बदलतो, तोवर आराम करा. होम्सनं बंद गळ्याच्या ओव्हरकोटची बटणं काढली. पायात सपाता घातल्या. काही वेळानं त्यानं रायडरला म्हटलं, तर मग तुम्हाला त्या बदकाचं पुढे काय झालं हे जाणून घेण्याची इच्छा आहे? हो. त्या बदकाला शेपटीच्या जागी काळी पिसं होती? हो. रायडर एकदम म्हणाला, तेच बदक. कुठे आहे ते? मला सांगू शकाल? ते बदक इथे आलं होतं. इथे? हो. फारच वैशिष्ट्यपूर्ण होतं ते. तुम्हाला त्या बदकाची ओढ वाटावी इतकं चांगलं होतं ते. गंमत म्हणजे मेल्यावर त्यानं एक अंड दिलं. अगदी सुंदर चमकदार निळ्या रंगाचं अंड. इतकं सुंदर मौल्यवान अंड आयुष्यात मी प्रथमच पाहिलं. इथं माझ्या संग्रहालयात ते मी अगदी जपून ठेवलेलं आहे. होम्सच्या बोलण्यातला आशय रायडरच्या चांगलाच लक्षात आला. तो ताडकन उठून उभा राहिला आणि त्याच्या शरीराला एकदम कंप सुटला. धडपडतच तोल सावरण्यासाठी त्यानं कपाटाला घट्ट धरून ठेवलं. होम्सनं कपाट उघडलं. त्यातल्या तिजोरीत ठेवलेलं नीलरत्न बाहेर काढलं. त्याच्या चमचमाटाने डोळे दिपल्यासारखे होत होते. रायडर किलकिल्या डोळ्यांनी त्या रत्नाकडे पाहू लागला. त्या रत्नावर मालकी सांगावी की ती नाकारावी या विचारानं त्याचा काही काळ गोंधळ उडाला. रायडर, सगळा खेळ संपलेला आहे, होम्स कठोर आवाजात म्हणाला.
हा सांभाळ, तोल गेला तर शेकोटीतच पडशील. वॉटसन, याला खुर्चीत बसण्यासाठी जरा मदत करतोस का? थोडी ब्रँडीही दे, म्हणजे याला बरं वाटेल. काय अवस्था झालीये बघ याची. खरं तर रायडर खालीच कोलमडायचा, पण त्याला धरून मी थोडीशी ब्रँडी पाजताच त्याला जरा बरं वाटलं. खुर्चीत बसल्या बसल्या आम्हा दोघांकडेही तो आळीपाळीने भयचकित नजरेने पाहत राहिला. या प्रकरणातले सगळे दुवे आता माझ्याजवळ जमा झालेले आहेत. होम्स उद्गारला. सगळे पुरावे देखील आहेत, त्यामुळे आता फारसं काही सांगितलं नाहीस तरी चालेल. फक्त एकच सांग, सरदारीनबाईंच्या या नीलरत्नाची तुला माहिती होती? आमच्या हॉटेलातल्या कॅथरीन कुसाकनं मला या रत्नाची माहिती दिली. ही कॅथरीन म्हणजे सरदारीनबाईंच्या खोलीवरची सेविका, नाही का? झटपट श्रीमंत होण्याचा मोह त्यामुळे तुला सुटला. यात काही वावगं नाही म्हणा. असं रत्न पाहिल्यावर अनेकांना तो सुटेलच. पण हे रत्न मिळवण्यासाठी तू मार्ग मात्र अतिशय घाणेरडे वापरलेस. तुमच्या हॉटेलात काम करणारा प्लंबर हॉर्नर हा पूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा झालेला इसम आहे हे तुला ठाऊक होतं. म्हणूनच खोलीतल्या नळदुरुस्तीचं निमित्त करून तू त्याला सरदारीनबाईंच्या खोलीत पाठवायचा डाव रचलास. तो काम करून निघून गेल्याबरोबर तू आणि कॅथरीन ताबडतोब त्या खोलीत गेलात. हे रत्न पळवलत, दागिन्यांची पेटी उघडी टाकलीत, चोरी झाल्याचा देखावा झटकन निर्माण केलात आणि पोलीस आल्यावर हॉर्नरचं नाव घेऊन त्याला अटक होण्याचीही व्यवस्था केलीत. रायडर खुर्चीवरून उठला, धडपडत होम्सजवळ आला आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून करुण स्वरात म्हणाला, माझ्यावर दया करा. माझ्या आईवडिलांकडे पाहून तरी मला सोडून द्या. त्या बिचाऱ्यांना म्हातारपणी हा धक्का सहन होणार नाही. मी कधीच वाईट मार्गाने गेलो नाही आणि यापुढेही जाणार नाही. अगदी बायबलवर हात ठेवून मी शपथ घेतो. काय वाटेल ते करा, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका. आधी खुर्चीवर बस, होम्स उद्गारला. आता पश्चातापानं तू माझ्या पायावर लोळण घेत आहेस, पण तेच हा गुन्हा तू केल्याचं सापडलं नसतं तर एका निरपराध माणसाला शिक्षा होत असताना सुद्धा तू गप्प राहिला असतास. खरं की नाही? तुम्ही म्हणत असाल तर मी हा देश सोडून देखील निघून जातो. हॉर्नरच्या विरुद्ध मी साक्ष दिली नाही की त्याचा गुन्हा साबित करणं कठीण जाईल आणि त्याची सुटका होईल. रायडर उद्गारला. त्याबद्दल आपण मागाहून बोलू. सगळी हकीकत जशी घडली तशी प्रथम सांग. खोटं बोलायचा मात्र प्रयत्न करू नकोस. खरं सांगितलंस तरच तुझी सुटका होण्याची शक्यता आहे, होम्सनं म्हटलं. रायडरने सांगायला सुरुवात केली. जसं घडलं तसं सांगतो. हॉर्नरला पोलिसांनी पकडताच ते रत्न घेऊन जितक्या लवकर निघून जाता येईल तेवढं बरं म्हणून मी हॉटेलातून बाहेर पडायचं ठरवलं. पोलीस आपल्याही खोलीची झडती घेतील तेव्हा ते रत्न खोलीवर ठेवण्यात अर्थ नाही याची मला खात्री पटली. काहीतरी कामाचं निमित्त करून मी बाहेर पडलो आणि माझ्या बहिणीच्या घराकडे निघालो. तिचं नाव ओकशॉट. बदकं वाढवून विकायचा ती उद्योग करते. रस्त्यावरून चालताना माझ्याकडे कोणी सहज जरी पाहिलं तरी हा गुप्त पोलीस तर नसेल अशी भीती मला वाटू लागली. थंडी खूप असूनही भीतीनं मला दरदरून घाम फुटलेला होता. बहिणीकडे आल्यावर माझ्या चेहऱ्याकडे तिने पाहिलं आणि काहीतरी प्रकार घडलेला असल्याचं तिच्या लक्षात आलं. हॉटेलात झालेल्या रत्नचोरीमुळे मला अस्वस्थ वाटत आहे असं मी तिला सांगितलं आणि तिच्या घराच्या मागच्या अंगणात गेलो. भिंतीला टेकून मी बसलो आणि सिगारेट शिलगवली. आता पुढे काय करावं या विचारात मी गर्क झालो. मॉडस्ले म्हणून माझा एक मित्र आहे. चोरीच्या आरोपावरून त्याला 2-4 वेळा शिक्षा झालेली आहे. हा मित्र एकदा मला भेटला होता. चोरीच्या निरनिराळ्या पद्धतींबद्दल खूप काही तो मला सांगत होता. त्याच्याकडे गेलो तर तो काहीतरी मार्ग काढेल. ते रत्न विकून टाकेल असं मला वाटत होतं. पण एवढं मूल्यवान रत्न बरोबर घेऊन त्याच्याकडे जाणंही मला धोक्याचं वाटू लागलं. न जाणो वाटेतच आपल्याला पोलिसांनी पकडलं तर सगळाच घोटाळा होईल अशी भीती मला वाटू लागली. रत्न आपल्याजवळ न ठेवता कुठेतरी सुरक्षित जागी कसं ठेवता येईल याचा मी विचार करू लागलो. त्याचवेळी समोर मला बदकं दिसली. माझ्या पायापाशीच येऊन काही बदकं घोटाळू लागली होती. त्यांच्याकडे पाहत असतानाच माझ्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली आणि माझं मलाच माझ्या हुशारीचं कौतुक वाटू लागलं. कोणत्याही गुप्तहेराला पत्ता लागणार नाही अशी जागा मला सापडलेली होती. नाताळात एक बदक मला भेट द्यायचं माझ्या बहिणीनं कबूल केलेलं होतं. आत्ताच ते घ्यावं असं मी ठरवलं. ठरल्याप्रमाणे बहीण मला बदक देईल यात मला कोणतीच शंका नव्हती. मागच्या अंगणातच एक शेड होती.
त्या बदकांना हाकलत हाकलत मी त्या शेडमध्ये नेलं आणि त्यातलं काळ्या पिसांची शेपटी असलेलं एक बदक मी पकडलं. त्याची चोच मी उघडली आणि खिशातून नीलरत्न काढून ते त्या बदकाच्या तोंडात टाकलं. हाताच्या बोटानं मी ते चांगलं आत ढकललं. ते बदक विचित्र आरडाओरडा करू लागलं तेव्हा त्या आवाजाने माझी बहीण मागे आली. तसं मी ते बदक सोडून दिलं. त्याबरोबर ते इतर बदकांच्या थव्यात मिसळून गेलं. त्याची काळ्या पिसांची शेपटी तेवढी मी लक्षात ठेवलेली होती. बहिणीनं आल्या आल्या विचारलं, काय करत होतास रे बदकाला? केवढं जोराने ओरडलं ते? काही नाही, तू मला बदक देणार होतीस ना, म्हणून या थव्यातलं सगळ्यात जाडजूड बदक कोणतं ते चाचपून पाहत होतो. मी म्हटलं, हो देणारच आहे. तुझ्यासाठी एक बदक मी चांगलं पोसून तयार ठेवलेलं आहे. मॅगी, मी तिला म्हटलं, मी आता ते बदक चाचपून बघितलं ना, तेच मला देशील. अरे पण मी ठेवलेलं चांगलं वजनदार आहे. पण तुला हवं असेल ते तू घे. आत्ताच घेऊ? घे की, नाहीतरी तुला एक बदक द्यायचंच होतं मला. या थव्यातलं कोणतं हवंय तुला? ते काळ्या पिसांच्या शेपटीचं. ठीक आहे, मार त्याला आणि घेऊन जा. बहिणीनं अनुमती देताच ते बदक पकडण्यासाठी मी पुढे सरसावलो आणि क्षणभर घोटाळलो. काळ्या पिसांच्या शेपटीचं बदक मी पकडलं. त्याची मान पिरगाळली आणि काखोटीला बदक मारून मी सरळ माझ्या मित्राकडे गेलो. त्याला सगळी हकीकत सांगताच तो अगदी ठसका येईपर्यंत हसू लागला. मग त्यानं सुरीनं ते बदक कापलं. मोठ्या उत्सुकतेने मी पाहत होतो, पण त्या बदकाच्या पोटात काहीच निघालं नाही. माझ्या जीवाचं नुसतं पाणी झालं. काहीतरी घोटाळा झालेला आहे. आपण चुकून भलतंच बदक घेऊन आलो याची मला कल्पना आली. मित्राकडून तसाच मी निघालो ते तडक बहिणीकडे आलो. मला पाहताच तिला आश्चर्य वाटलं. मी तसाच परसदारी गेलो आणि मोठ्या उत्सुकतेने काळ्या पिसांच्या शेपटीचं बदक दिसतं का ते पाहू लागलो. तिथे आता एकही बदक नाही हे पाहून निराशेने मी मटकन खाली बसलो. माझ्या मागोमाग बहीण आली. तिला पाहताच एकदम मी विचारलं, मॅगी, इथली बदकं कुठे गेली? व्यापाऱ्याला मी विकून टाकली. कोणाला? कॉव्हेंट गार्डनमधील ब्रेक इन रिजला. पण का रे? त्या बदकात काळ्या पिसांचं शेपटी असलेलं बदक होतं. तू मला दिलंस तसं? हो, तसल्या शेपटीची 2 बदकं होती. त्यातलं एक तू नेलंस आणि एक ब्रेक इन रिज घेऊन गेला. बहीण आणखी काही प्रश्न मला विचारू लागली, पण मी तिथे थांबलोच नाही. मी ताबडतोब ब्रेक इन रिजचं दुकान गाठलं. पण तिथं गेल्यावर माझ्या पदरी निराशाच पडली. त्यानं ती सगळी बदकं विकून टाकली होती आणि ती कुणाला दिली हे सांगायला तो अजिबात तयार नव्हता. ब्रेक इन रिज अगदी उर्मट आहे. मगाशी तो माझ्याशी कसं बोलत होता हे तुम्ही पाहिलंच आहे. माझ्या बहिणीला वाटतं की मला वेड लागलेला आहे आणि आता तर मी चोर देखील ठरलो. त्या संपत्तीला स्पर्शही न करता निव्वळ चोर ठरलो. मला वाचवा होम्स. एवढं बोलून रायडरनं ओंजळीत चेहरा लपवला आणि तो हुंदके देऊ लागला. खोलीत शांतता पसरली. रायडरचे हुंदके फक्त ऐकू येत होते. होम्स टेबलावर हाताच्या बोटांनी वाजवत बसून होता. काही वेळ गेल्यावर तो उठला. त्यानं दरवाजा उघडला आणि म्हणाला, बाहेर चालू लाग. काय म्हणालात? मला तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देणार नाही? रायडर आनंदाने म्हणाला, परमेश्वर तुमचं कल्याण करो. आता एकही अक्षर बोलू नकोस, निघ इथून. रायडर उठला. अविश्वासानंच एक एक पाऊल टाकत त्यानं दार गाठलं आणि मग मात्र विलक्षण वेगानं दार ढकलून धडाधडा जिना उतरून तो रस्त्याला लागला. दगडी रस्त्यावरून पळताना त्याच्या बुटांचा आवाज आमच्या कानी पडत राहिला. रायडर गेल्यावर काही वेळाने होम्सनं आपला आवडता पाईप काढला. त्यात हळूहळू तंबाखू भरली आणि तो म्हणाला, पोलिसांनी काही या गुन्ह्याच्या शोधातले कच्चे दुवे शोधण्याचं काम माझ्यावर सोपवलेलं नाही. रायडर आता हॉर्नरच्या विरुद्ध साक्ष देणार नाही हे नक्की. म्हणजे पुराव्याअभावी हॉर्नर नक्कीच निर्दोष सुटेल. अर्थात असं मी करणं चांगलं नाही हे खरं, पण एका माणसाला वाईट मार्गावरून जाण्यापासून मी परावृत्त केलं याचं मला समाधान आहे. रायडर आता पुन्हा कधीही गुन्ह्याच्या फंद्यात पडणार नाही. तो खूप घाबरलेला आहे. त्याला पकडून आपण आता तुरुंगात पाठवलं असतं तर मात्र काय झालं असतं सांगता येणार नाही. तुरुंगातल्या सोबत्यांकडून तो आणखी विद्या शिकला असता. मी मान हलवली. शिवाय हे नाताळाचे दिवस आहेत, होम्स सौम्य आवाजात म्हणाला. या दिवसात माणसानं क्षमाशील असायला हवं. थोड्याच वेळात पाईपच्या निळ्या धुराकडे पाहण्यात तो गढून गेला.